आपण ते मगाशी मी तुम्हाला जे प्रश्न विचारला आणि त्या लातूरच्या संदर्भात काय नदीच्या बद्दल आणि तुम्ही सांगत होता की नदीचं पात्र खूप मोठं करून उपयोग नाही, तर त्याबद्दल सांगा. नदी जसं मी म्हटलं एक परिसंस्था आहे. तिचं स्वतःच एक पात्र असतं, म्हणजे तिला रुंदी आहे, तिला खोली आहे, ती गाळ वाहून आणत असते. याचा अर्थ काय की त्याच्यासोबत ती सुपीक माती घेऊन येत असते, त्याच्यासोबत असंख्य कीटक मासे हे सगळे त्याच्यासोबत येतात. त्याचा आपल्याला काय फायदा होतो तर नदी ही संथ त्याच्यामुळे वाहते. ती तो गाळ जो घेऊन येते त्याच्यामुळे तुम्हाला अशी फक्त धबधबा किंवा संत वाहते कृष्णामाई याच्या मागे सायन्स आहे ना, की तिचा व्हेलॉसिटी ही संथ गतीने गेल्यामुळे त्या ठिकाणी पाणी आपोआपच हळूहळू जीर्ण मुर्ण हे सुरू होतं. आणि तुम्ही आताची कुठल्याही गावाची संरचना बघा, ही गावं बरोबर नदीकाठीच वसलेली आहे. आता आपल्या महाराष्ट्रात किंवा मराठवाडा विशेषतः औरंगाबाद मध्ये सगळ्याच नद्या कोरड्या दिसतात, त्याच्यामुळे कळत नाही की इथे नदी आहे. पण ही सगळी गावं ही नदी काठानीच वसलेली आहेत, कारण तिथे पाणी असल्यामुळे तिथे लोकवस्ती आपोआप झाली. जुन्या लोकांनी बरोबर तिथेच गावं बसवली. तर आपल्याला त्याचा गाळ काढताना सुद्धा म्हणजे नाला उकरणे जो म्हणतो, नदी उकरणं, एक तर उकरूच नये. नदी आणि उकरणे हे दोन परस्पर विरोधी शब्द आहेत, कारण ती वाहणारी वस्तू आहे, तिला उकरू शकत नाही आपण. दुसरं असं की ती उकरायची, समजा जर गाळ काढायचा तर त्याच्यातला जो काही अगदी जमिनीचा जाड थर झालेला असेल गाळाचा, तो फक्त आल्हादपणे काढावा. तुम्ही त्याच्या सबसर्फेस म्हणजे जो मुरणारा थर आहे ह्याला जेव्हा एकदा उपसता तेव्हा खडक उघडा पडतो. एकदा खडक उघडा पडल्यावर जमिनीचा वरचा थर गेल्यामुळे त्या पाण्यात प्रचंड वेग येतो आणि जी नदी हळूहळू वाहताना तरी लोकांना दिसत होती, ती डोळ्यात समोरून पाणी सगळं वाहून दुसऱ्या गावाला निघून जात. असं बऱ्याच ठिकाणी झालं. जे असे वेडे वाकड्या पद्धतीने आता काय परिस्थिती बरोबर, आता मांजरेचं पात्र पूर्णतः कोरडं ठक्क आहे. त्याच्यामध्ये एक थेंबही पाणी नाही. आणि बऱ्याच गावामध्ये अशी तक्रार आहे की विहिरीतलं पाणी आता नाल्यात येऊ लागलंय. याचं कारण असं आहे की लेवल डिफरन्स झाला आहे. तुम्ही नाल्याची खोली इतकी वाढवली की विहिरीतनं ग्रॅव्हिटीनी पाणी नाल्यात यायला लागलं, जे उलट व्हायला पाहिजे. नाल्यात पाणी असलं की ते पर्कोलेट विहिरीत व्हायला पाहिजे. या तक्रारी का झाल्या? विहिरीची खोली आहे 60 फुटापर्यंत, 20 मीटर पर्यंत, तुम्ही इकडं त्याला 40-40 मीटर पर्यंत खोल नेलाय नाल्याला. अरे त्याला उकरायला हे अत्यंत शास्त्रीय दृष्टीने हे बघायला पाहिजे. तुम्ही एकदा त्या हायड्रोलॉजी मध्ये जर डिस्टर्ब केलं तर जो डिस्टर्बन्स काही होईल तो कोणालाही रिपेअर करणं शक्य होणार नाही. एक वेळ सरफेस वॉटरवर तुम्ही काहीतरी वर खाली केलं, त्या स्ट्रक्चरला दुरुस्त करून मला काहीतरी करता येईल. जमिनीच्या खालचं तुम्ही दुरुस्त कसं करणार? मग बऱ्याच ठिकाणी जमिनी चिबड झाल्या म्हणजे तिथं पाणी साठवून ठेवायची जमिनीची क्षमता नव्हती. त्याच्यामध्ये इतकं पाणी साचवलं गेलं की ती पूर्ण सलाईन झाली जमीन. त्याच्यामध्ये सगळे क्षार पसरायला लागले. ती आता शेती योग्य जमीन राहिली नाही. आणि लोकांनाही काय वाटलं, हे एक इन्स्टंट सोल्युशन आहे की आपण एवढं भांड्यात पाणी साठवायच्या ऐवजी आपण भांडच मोठं घेऊया. पण ते जमिनीच्या खालच्या भांड्याचा एक आकार आहे, त्याचं एक स्वतःची काही प्रकृती आहे. आपण महाराष्ट्र हा 91% खडकावर वसलेला आहे. आपला 82% हा हार्ड बेसॉल्ट आहे, काळा पाषाण आहे, काळा कुळकुळीत पाषाण आहे आणि 9% हार्ड मुरुम आहे. ही आपल्याला एकदा संकल्पना माहीत असल्यावर आपण इंजेक्शन दिल्यासारखं पाणी मुरवू शकत नाही. त्याची एक काही मर्यादा आहे, त्याचे काही फायदेही आहेत की एकदा मुरलेलं पाणी टिकतं सुद्धा. आपल्या विहिरीमध्ये उन्हाळ्यात सुद्धा काही वेळेला जाऊन पाहिल्यावर पाणी दिसतं. ही महाराष्ट्राचीच किमया आहे की पाणी दिसतं. राजस्थानमध्ये तुम्हाला असं दिसत नाही, भरकन पाणी येतं, भरकन निघून जातं.
आपल्या इथे जरी पाणी मुरायचं प्रमाण कमी असलं तरी एकदा ते मुरलं की ते कायमस्वरूपी तुम्हाला पाणी देतं. पण नदीसोबत निसर्गासोबत काम करत असताना तुम्हाला अत्यंत जपून विचारपूर्वक आणि तिथल्या आजूबाजूचे लोक काय सांगतायत की खूप पूर आला तर ती किती फुगते नदी, हे सगळे डाटा आपल्याला घ्यायला लागतो. त्या हायड्रोजिओलॉजी सोबत आपण असं वेडं वाकडं खेळून चालत नाही. तुम्ही एका ठिकाणी काहीतरी उकराल, दुसरीकडे दुसऱ्या गावाला नुकसान होतं, मग लोक म्हणतात हे कामच करू नका तुम्ही. त्याकरता तुम्हाला या गोष्टी करता प्लॅनिंगला वेळ घेतला तरी चालतो. 1 वर्ष प्लॅनिंग करा, दुसऱ्या वर्षी अंमलबजावणी करा, पण काहीतरी करायचं म्हणून करायला गेलं तर त्यांनी परमनंट नुकसान होऊन बसतं, ज्याचं नंतर रिपेअर होऊ शकत नाही. आणि तेवढ्या वर्षभरापुरतं केव्हा तरी पाणी येतं, इन्स्टंट फायदा होतो, दुसऱ्या वर्षी परत गाळ येतो. आणि तुम्ही जमिनीचं त्या नदीचं पात्र रुंद करून ठेवल्यामुळे ती नदी फुगती, तिला जायला कुठं वाव राहत नाही, ती फुगती आणि मग ती वेडी वाकडे नाले पाडत जायला लागती. त्याच्यामुळे शेतीचं नुकसान होतं. तुम्हाला तिथे जे जलचर असतात, तुम्ही हे गाळासोबत असंख्य कीटक जलचर यांचा नाश करत असतात. आम्ही सिमेंट प्लगला सुद्धा फिश लॅडर ही कन्सेप्ट वापरतो की सिमेंट प्लग वरून 2 मीटर उतारावरून जरी जोरात पाणी गेलं, त्या जोराने माशांची जी पिल्लं असतील ती खाली जाऊन त्यांचा मृत्यू होऊ नये म्हणून ते असे अल्लाद स्टेप बाय स्टेप पुढे प्रवाहात जावे. एवढा बारकाव्याने आपल्याला निसर्गामध्ये विचार करायचा असतो. मध्ये एक गोलच आहे क्लायमेट ऍक्शन, रिव्हर, म्हणजे लाईफ बिलो वॉटर आणि लाईफ ऑन द लँड. तर हे लाईफ बिलो वॉटर आपला काही हक्क नाहीये की पाणी अडवून आपण सगळे जलचर नाहीसे करायचे आणि मग म्हणायचं आपल्या निसर्ग साखळीतलं एक जण गायब झालं, आता काय करायचं. असं करून नाही चालत. आता हे लातूरला बघा, त्यावेळेला ते जलतज्ञ राजेंद्र सिंग आले, वेगवेगळे अजून भरपूर तज्ज्ञांचे तिथं व्याख्यानं झाले, मराठवाड्यात झाले. त्याच्यानंतर हे आमिर खान, त्यांचं पाणी फाउंडेशन आहे. तुमचं आर्ट ऑफ लिव्हिंगचे रविशंकर, त्यांच्या काही लोकांनी लातूरमध्ये काम केलं. स्वतः आपले रितेश देशमुख आहेत, त्यांनी एक काम केलं. नंतर नाम फाउंडेशनने काही शेतकऱ्यांच्या संदर्भात केलं. आता ह्या सगळ्या नियोजनामध्ये तुमचं जे ज्याला आपण पाटबंधारे खात होतो, इरिगेशन किंवा कृषी खातं आहे किंवा सामान्य प्रशासन, कलेक्टर आहे, तसं एकत्रपणे ते प्रयोग झाले का, नंबर 1. आणि ते झाले तर त्याचं आज निष्पत्ती काय झाली, त्याची आज काय परिस्थिती असं तुम्हाला वाटतं? या सगळ्यांनी आपापला सहभाग नोंदवला, पण तो एकत्रित अजिबात नव्हता. जे प्रशासनाने त्यांना एकत्र बसवून तुमची काय क्षमता आहे, तुम्हाला कोणता भाग घ्यायचा आहे, तुम्ही तिथे काम करा, असं काहीच झालं नाही. ज्याला जे वाटेल त्यांनी काही इन्स्टंट सोल्युशन दिले आणि ज्याला असं वाटलं की मशीन लावणं हे सगळ्यात सोपा उपाय आहे, त्याच्यात डिझेल टाकायचं, डिझेलसाठी एक खातं उघडायचं, त्या पेट्रोल पंपावर खातच उघडलेलं असायचं, तो आण ते आणि खोदायला लाग. पण आपण निसर्गाच्या कुठल्या भागात काम करतो आहे, इथला भूभाग कसा आहे, या अभ्यासकांचं थोडं मत घ्यावं. काहीतरी करायला जायचं म्हणून जर केलं तर त्याचे रिझल्ट दिसत नाहीत. ते थोड्याफार प्रमाणात 2-3 महिने लोकांना सुखावं वाटतात. याचं कारण असं आहे, जे आम्ही पाणलोटात नेहमी सांगतो, आपल्याला कोणतंही धरण पाहिलं की हा का वाटतं, टुरिस्ट स्पॉट तो का होतो, याचं कारण डोळ्याला ते दिसणारं सरफेस वॉटर जे आहे ते खूप आल्हाददायक वाटतं. पण आम्ही जेव्हा ते पाहतो तेव्हा आम्ही असं पाहतो की ह्याचे इव्हॅपोरेशन लॉसेस किती होतात, ह्याचा काय उपयोग आहे. मग ह्याचा पाणी म्हणून काहीच उपयोग आपल्याला रोजच्या जीवनासाठी होत नाही. पाणलोटामध्ये जास्तीत जास्त पाणी आम्ही भूजल म्हणून करतो, आम्हाला वर कुठेच पाणी दिसत नाही. जास्तीत जास्त जमिनीमध्ये ते पाणी मुरत राहतं, जे पुढचे 100 वर्ष पुरणार आहे, जो शाश्वत विकास आहे. शाश्वत विकास म्हणजे काय की आज मी पाणी उपसून मोकळं केलं, पुढच्या पिढीला काहीच राहिलं नाही, त्याला शाश्वत म्हणत नाही. पाणलोट हा
शाश्वत विकासाची मुख्य गुरुकिल्ली म्हणा, की जो 100 वर्ष पुढचं तुमचं नियोजन करून ठेवतो, पुढच्या पिढीपर्यंत ते पाणी राहील. हे काय होतं, आजची पिढी नाही, एकाच वर्षामध्ये या उपाययोजना जिकडे तिकडे होतात आणि लोकांनाही असं वाटतं की हे तेवढ्या पुरतच होतं, टेम्पररी, याचा आपल्यालाही उपयोग नाही, पुढच्या पिढीला तर त्याहून त्याचा उपयोग नाही. तर याला तांत्रिक बाजू आहे, तांत्रिक बाजूचा अभ्यास केला जावा. हा अभ्यास खूप वर्षानुवर्ष करायची गरज नाही. आपल्याकडे सुदैवाने चांगले अभ्यासक आहेत, रिपोर्ट्स आहेत, सिंचन आयोगाचे रिपोर्ट्स आहेत, ज्याच्यामध्येही म्हणलेलं आहे की ही सगळी कामं टप्प्याटप्प्याने करा. गाळ काढा, गाळ काढायचा सुद्धा कसा, ह्याचं सुद्धा एक तंत्र आहे. तुम्ही मशीन लावलं पोकलेन, त्याच्या दातात जेवढं येतं ते सगळं तो उकरत गेला, असं करून नाही चालत. एक माणूस उभा राहायला लागतो की ज्यांनी सांगावं की अरे याला खडक उघडा पाडू नको. म्हणजे जी नदी जरा नीट वाहत होती आता ती जोरात जाते पळत, थांबायचा प्रश्नच येत नाही, तिला पळवताच तुम्ही सरळ सरळ, आणि ती पळायला लागली की वेडी वाकडी घुसते. त्या व्हेलॉसिटीला तुम्हाला थांबवता येत नाही आणि ती पुढचे 4-5 स्ट्रक्चर फोडून निघून जाते. मग ते म्हणतात स्ट्रक्चर कसं काय फुटलं, तुम्ही त्याचा वेग वाढवला, ते स्ट्रक्चर फुटणारच आहे ना. मग या सगळ्या अभ्यासकांचा हा रोल आहे की त्या त्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिकल इनपुट दिले पाहिजे. काय होतं, तो अभ्यास त्या पुस्तकातच राहतो. तुम्ही या फॉर्म्युल्यानी हे होतं, त्या फॉर्म्युल्यानी ते होतं, पण तुम्हाला आता हे करून दाखवायची वेळ आलेली आहे. ते उपाययोजना तिथे केले तरच त्याचा फायदा होईल. ह्याचा लोकांसोबत विश्वासाशी संबंध आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस असं म्हणलं हे चुकलं ते राहिलं, लोक म्हणतील इथे येऊच नका, तुम्ही काही करूही नका. आणि म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळेस तुम्ही जे म्हणलात अभ्यासक कसे असतात, एखादं प्रपोजल बनवतात, हे इतके रुपये लागणार, इतका फायदा होणार, इतक्या कुटुंबांना फायदा, आणि याला पर मंथ एवढे पैसे मिळणार. ते आकडेवारी म्हणून खूप सुंदर वाटतं. त्याच्याबद्दलचा एक प्रयोग आमचा असं सांगते तुम्हाला, आमचे फसलेले प्रयोग आहेत ते काही, आम्हालाही लक्षात येत नव्हतं ते. लाईव्हलीहूड ऍक्टिव्हिटी मध्ये कसं खूप असं ती फॅशन आली होती, लाईव्हलीहूड, मग ऍग्रिकल्चर बेस्ड लाईव्हलीहूड, नॉन फार्म लाईव्हलीहूड, त्याचा सपोर्ट कसा द्यायचा, त्याचे ट्रेनिंग कसे द्यायचे. आम्ही खूप प्रयोग केले, खूप चांगल्या पद्धतीने बऱ्याच ठिकाणी उपजीविकेची साधनं खरंच उपयोगी राहिली, ज्याचा कुटुंबांना फायदा झाला. असंच एक आमचं जालन्यातलं गाव होतं, तिथले लोक खवा तयार करायचे. पूर्वीचा त्यांचा व्यवसाय होता, त्याच्यातून त्यांना उत्पन्नही मिळायचं, देऊळगाव राजापर्यंत ते जाऊन विकायचे. आम्ही तिथे भरपूर झाडं लावली, फॉरेस्टमध्ये काम केलं, 4 वर्षामध्ये भरपूर झाडी लावली आणि उपजीविका म्हणून खव्याचं सुरू केलं. 3-4 वर्षानंतर परत गेलो तर झाडं कुठे गेली सगळी, लोक तर म्हणायचे आम्हाला जगवायची असं तसं. म्हणजे मूळ झाड होतं पण त्याच्या फांद्या बिंद्या सगळ्या गायब झाल्या होत्या. तर खवा तयार करायला जी चूल पेटवावी लागायची ती झाडं सगळी तिथलंच येत होती. खवा व्यवसाय म्हणून चांगला झाला, उत्पन्न वाढलं, पण त्या झाडाचं काय झालं, म्हणजे तिथूनच त्यांना दुसरं काही नव्हतंच गावामध्ये, म्हणजे जळण म्हणून तेच वापरलं गेलं, पैसा आला गावात. मग हा शाश्वत विकास नाही की ते झाडही जर मारून आपल्याला इथं उत्पन्न मिळत असेल तर काही वर्षांनी झाडं तिथली साफ झाली की खवाही बंद, झाडही गेलं. मग कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे, की मग त्यांना नंतर आम्ही भट्टा दिला की त्याच्यावरच तुम्ही हे करा, कोळशाची सोय करून दिली की झाडं वाचवा आणि तुमचा खवा उद्योग चालू पाहिजे. म्हणजे शाश्वत विकासामध्ये आपण कोणते त्यांना व्यवसाय देतो, लाईव्हलीहूड ऍक्टिव्हिटी कशा स्वरूपाच्या आहेत. तुम्ही पाणी उपसण्याची, तिथं पेपर काढायचा कारखाना जर सुरू केला पेपर तयार करण्याचा, त्याला प्रचंड पाणी लागतं. म्हणजे इकडं पाणी तयार करायचं, संधारण करायचं आणि इकडं उपसायचा व्यवसाय सुरू करायचा. म्हणून मग ऊस लागवड का नको, कारण एकच शेतकरी 10 जणांचं पाणी घेतो, मग ते समन्यायी पाण्याचं वाटप होत नाही. म्हणून आपल्याला रिसोर्सेसला त्याचा उपयोग करा. ते पाणी काही आपल्याला नुसतं बंद डब्यात ठेवायचं नाहीये, पण किती,
तर तुमच्या पुरता करा, पुढचं जरा पुरू दे ते पुढच्या मला तेच वर्षीपर्यंत. म्हणायचंय. मी लातूर एक मोठं उदाहरण आहे म्हणून की समन्वयाचा अभाव असल्यामुळं आता तुम्ही हे ज्या गोष्टी सांगताय की पाण्याचा म्हणजे मूळ स्रोत जो आहे तोच आपण त्याच्यावर घाव घालतो सगळ्या पद्धतीने. आणि लातूर सारखं मोठं जे शहर आहे त्याच्यामध्ये पिण्याचा पाण्याचा वेगळा प्रश्न आहे आणि तो दाहक आहे. तर लातूर हे जागतिक प्रसिद्धी माध्यमात काय गेलं, कारण प्यायलाच ट्रेननी पाणी पाणी आलं नाही. ते. मग ते मिरजेहून ट्रेननी पाणी आलं म्हणून तो विषय झाला. तर मग आता लातूरमध्ये मांजरा कारखाना आहे, जसं तुम्ही ऊसाचं सांगितलं. हे सगळे खूप बेसिक मुद्दे आहेत. म्हणजे याला काही हे असं ताबडतोब त्याला उपचार करण्यासारखे नाही. हे सगळ्यांनी मिळून करायचे विषय. म्हणजे त्याच्यामध्ये तज्ज्ञ, विविध खाते हे सगळ्यांनी एकत्र बसून त्याचं मॉडेल तयार केलं तरच याचं खरं मग तर शाश्वत विकास नंतरची गोष्ट. आधी म्हणजे मूळ वर्तमानातले तरी, हा हा. म्हणजे नीट मूळ सगळे प्रश्नाला तरी पाणी जमिनीचा मिळेल. पोत हा. काय, पाण्याचे स्रोत काय काय आहेत हे सगळं. आणि मग आता कुठल्या विशिष्ट जसं तुम्ही म्हटले की थोडंसं अंतर गेलं की पाऊस पडतो, कुठं पडत नाही, असं सगळं निसर्गाचं दुष्टचक्र आहे. अशा स्थितीमध्ये नेमकं लातूरचं काय मॅपिंग करता येईल सगळ्या पद्धतीने ते एकत्र आणि मग उपचार. तर त्यासाठी मला वाटतं आपल्यासारख्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. तुम्ही काय घ्यावा तो. होतं की भूजल अधिनियम केलेला हा, आहे हा. की बोर एवढ्या 500 मीटर पर्यंत घेऊ नये. हम्म. पण हे फक्त कायदे कागदावरच हो. राहिलेले आहेत. आज तिथे जमिनीची लातूरमध्ये चाळणी झालेली आहे. 1000 ते 1200 फुटापर्यंत जर बोरची खोली बापरे. गेलेली आहे तर ते वाळवंटीकरणाला सुरुवात झालेली आहे. आता ते जास्त वाळवंटीकरण होऊ नये म्हणून प्रयत्न करायचे. हो. सुरुवात झालेली आहे आता. झालेली. आता त्याच्याबद्दल दुमत नाही की ते आता एकदम जलमय होईल असं नाही, कधीच नाही. नाही होणार. मग आता आपण भूजल उपसा करून मागच्या 500-800 वर्षापूर्वीचं भूजल हो. हे उपसून टाकतो आहे. आता ते पुन्हा भरायची जबाबदारी आपलीच आहे. त्याला शाश्वत विकास आपण हो. म्हणू शकतो की आपण पूर्ण आता उपसून भांड रिकामं केलंय. हो. आता त्याच्यात थेंब थेंब तरी टाका हो. की 10 वर्षांनी थोडं तरी ते भांड भरेल. तर आपल्याकडं काय होतं, एज्युकेशन लिटरसी याच्यापेक्षा रिसोर्स लिटरसी ही महत्वाची आहे. बरं. आपल्याला नळ उघडला की पाणी येतं, पण आपल्या हे लक्षात येत नाही की जे जमिनीतून आपण पाणी घेतो हे जवळजवळ आपल्या महाराष्ट्रासारख्या भूभागामध्ये 800 ते 1000 वर्षापूर्वीचं पाणी आहे. हो. म्हणजे जे समजा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी साठवून ठेवलेलं असेल हो. त्यांची पुण्याई का काय पुण्याई. म्हणायचं की ते आज आपण मिळतोय. आपण पुढचे 50 वर्षही हे ठेवणार नाहीये का? आपण मोटरी लावून लावून 1 नाही 4 HP 7.5 HP 10 HP आपण हे जे उपसतो आहे, उपसा तुम्ही कामासाठी उपसा, पण ही जबाबदारी राहू द्या की पाऊस आलं की त्याच्यात थोडे तरी थेंब जाऊ द्या. ते जर भांड एकदा रिकामं झालं तर कोणीच काही करू शकणार नाही. आणि आपण पाण्याचं जर डिस्ट्रीब्युशनचा नीट अभ्यास केला तर आपली सगळी शेती, पाणी व्यवस्था, बरेचसे कारखाने हे सगळे 80% भूजलावर अवलंबून हो. आहेत. तुम्ही एकदा भूजलाचा उपसून जर रिकामं केलं तर 80% ह्या सगळ्या यंत्रणा कोलमडणार आहेत. कोलमडणार. त्यामुळे भूजलाला जास्तीत जास्त आपण वाढवू कसं शकतो, ते एकदम नाही वाढणार पण ते तुम्हाला निश्चितच रिझल्ट देतो. तर ही समजच लोकांना नाहीये. लोकांना असं वाटतं खाली जमिनीत पाणीच पाणी आहे, उपसण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे. मग आम्ही जेव्हा त्यांना थर सांगतो की हे बघा पहिला 20 मीटरचा थर आहे, इथं एवढं पाणी राहतं आणि तुम्हाला 6 सेंटीमीटर पर्यंत पाणी हे लवकर जातं 1-2 वर्षानंतर. नंतर एक एक थेंब खाली जायला 800 ते 1000 वर्ष लागतात. मग हे जे जुनं पाणी साठवलेलं आहे ते आपण एकाच वर्षामध्ये उपसून मोकळं करणार आहे का? आणि मग म्हणायचं निसर्ग कोपला. सगळा दोष द्यायला शेवटी तोच आहे ना आपल्याला. पण आपण काय करतो हे सुद्धा थोडंसं लक्षात घ्यायला पाहिजे. फक्त पाऊस कमी झाला म्हणून निसर्गावर दोष देऊन नाही. आपण झाडं ठेवलेली नाही, आपण प्रदूषण वाढवलेलं आहे, आपण ग्रीन हाऊस गॅसेस सगळे जर बाहेर सोडतो आहे, पाऊस येईलच कसा? लातूरच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये, शहरातल्या लोकांमध्ये जागृती येण्याच्या दृष्टीने
इथल्या महापालिकेने वगैरे बरंचसं काही केलेलं आहे. लोक कसे प्रतिसाद देतील, कारण नुसतंच आपण शासनाला जबाबदार नाही, धरू नाही, लोकांना की असं सुद्धा ही लोकांची literacy पण काही पाहिजे. जबाबदारी आहे. लोकांची जबाबदारी आहे की आपण फरशा किती वेळा धुतो, आपण गाड्या किती वाहनं, धुतो. गाड्या. मग ही कसं आहे, याला एज्युकेटेड नाही म्हणत, हा. याला रिसोर्स लिटरसी पाहिजे. आपण ऊर्जा, पाणी हे असं समजतो की हे आयुष्यभर हा, आहेत, फुकट याची आहे. फुकट किती आहे. वापरलं तरी किती काय वापरलं हरकत तरी नाही. अमर्याद नाहीत, याला मर्यादा आहेत. आणि भारत हा 2030 पर्यंत सगळ्यात दुष्काळी भाग म्हणून गणला जाणार आहे. म्हणजे बर. पाकिस्तान, इथिओपिया हे आपल्यापेक्षा बऱ्याच स्थितीत राहणार आहे. हो. इतकी आपली स्थिती आपण बिकट करून ठेवलेली आहे. कारण आपल्या लोकांना वाटतं की हे असंख्य स्रोत आहेत, लाईट किती वापरा, अरे पण तो लाईट त्या पाण्यापासूनच तयार होतोय ना. तुमच्याकडे पाणीच नाही राहिलं तर आपोआपच लाईट, मोटर हे तुमची बंदच राहणार आहे. पण ती समजच नसल्यामुळे काय व्हायला लागलंय, ही ग्रामीण भागामध्ये ही समज बऱ्यापैकी आहे. फक्त त्यांना भूजल व्यवस्थित कसं वापरायचं हे जर समजलं तर घरगुती वापरामध्ये एकंदरच त्यांचा वापर अतिशय काटकसरीने असतो. पण शहरामध्ये आपल्याला अतिशय कम्फर्टमध्ये ते मिळत असल्यामुळे आपल्याला असं वाटतं हे कालचं पाणी आहे, फेकून द्या. म्हणजे सुशिक्षित लोक सुद्धा या पद्धतीने वागतात. सुद्धा नाही, तेच ग्रामीण भागातल्या म्हणजे ज्याला शेती माती माहिती कळतं, त्याला तो असं उधळ मांडकेपणा करत नाही. आणि नेहमीचा सगळ्यांचा प्रश्न असतो की मी वाचवण्याने काय होणार आहे, मी एकट्याने करून काय होणार आहे, मलाच कशाला सांगता, मला काय करायचंय ते वापरतात. असं नाही, तुम्ही पहिलं स्वतःपासून तरी सुरू करा. बाकीच्यांचं काही होईल ना होईल, आपल्यापासून तरी ते सुरू केलं. प्रत्येकाने जर असं म्हणलं मी केलं तर काय झालं, माझ्याकडे एवढा मोठा बंगला आहे, मी पाणी कसंही वापरेन, ह्याला आणि उलट प्रत्येकाने जर केलं तरच ते होईल. ते अंगवळणी पडणं औरंगाबाद जिल्हा सेन्सिटिव्हिटी मध्ये का आला, याचं कारण आपल्या लोकांची अडॅप्टिव्ह कपॅसिटी खूप कमी आहे. एखादी गोष्ट अंगीकारायची ही क्षमता कमी असल्यामुळे आपल्याला आता कुठलंही संकट आलं तर आपल्याला ते पेलायची ताकद राहिलेली नाही. म्हणून आपण त्या सेन्सिटिव्ह डिस्ट्रिक्ट मध्ये गेलेलो आहे, कारण आपली कुठल्याच बाजूनीची प्रिपेअर्डनेस नाही. म्हणजे वादळ आलं तरी आपलं काही होऊ शकत नाही, दुष्काळ आला तरी आपलं काही होऊ शकत नाही. पण ज्या देशांमध्ये दर अर्ध्या तासाला भूकंप होतो ते कोणतीही तक्रार न करता सक्सेस सर्वाइव्ह होतात. मानसिक कारण ते प्रिपेअर्ड आहेत की होणार आहे बाबा, जमीन हलणार आहे, तर मला ह्याच्याबद्दलचा प्रिपेअर्डनेस पाहिजे. मी त्याच्यासाठी करू तर काही शकत नाही, ते थांबवू नाही शकत. तसं दुष्काळ मी थांबवू शकते का, नाही थांबवू शकत, पण त्याची तीव्रता माझ्यापर्यंत येणार नाही एवढी तर तयारी करू शकतो आपण. आता हे तुम्ही 2030 म्हणजे आपण SDG सुरुवातीला बोलत होतो, आता त्याचे कालमर्यादा 2030च ठरवलेली. आणि तुम्ही जे आत्ताच जे सांगितले की आपण इथिओपियापेक्षाही मागे जाऊ 2030 मध्ये, म्हणजे हे कसं काय, म्हणजे त्यानुसार मग आपल्याला ते उद्दिष्ट साध्य करायचे सस्टेनेबलचे, मग हे कसं काय, म्हणजे काय आहे भारताचा जर आपण त्यातला इंडेक्स पाहिला, ह्याची रँकिंग केली जाते 196 देशांना जे उद्दिष्ट दिलेलं आहे त्याचं 2015 सांगितल्यानंतर प्रत्येक वर्षी कोणता देश तो SDG कोण कशा पद्धतीने राबवते आहे त्या त्या इंडिकेटरनुसार याची त्यांनी पूर्ण एक मेथडॉलॉजी दिलेली आहे. तर त्यामध्ये आपण 156 देशांची सध्या रँक अवेलेबल आहे. तर 2018च्या रँक मध्ये आपला नंबर 112 आहे. तर आपल्याला खूप मजल गाठायची. 1 नंबरवर स्वीडन, डेन्मार्क यासारखे देश आहेत. अतिशय छोटे देश पेरू वगैरे सारखे आपल्या खूप पुढे आहेत. आपला 112वा नंबर हाच त्याचा सिग्नल आहे की आपल्याला आता खूप काम करावं लागणार आहे. आणि ते सर्व बाजूनी, म्हणजे एखादा विषय समजणं, तो अंगीकारणं, त्याची अंमलबजावणी करणं आणि मग त्याचं टिकवून ठेवणं, हे सगळे टप्पे आपल्याला खूप लवकर पार करावे लागणार आहेत.
कारण 112वा नंबर असणं पहिल्या 100ीतही नाही, ही काही चांगली गोष्ट नाहीये. त्यांनी 0 ते 100 मध्ये सुद्धा आपण नाही, 1 ते 100 मध्ये. त्यामुळे त्याला आपल्याला पॅरामीटर काय सांगितले तुम्ही? त्याचे आपल्या 306 त्यांनी नॅशनल इंडिकेटर दिलेले indicator. आहेत. ते जगभरातल्या सगळ्या देशांना आहेत हो. आणि त्यानुसार प्रत्येक जण आपापला बेसलाईन घेऊन त्याचं हे करतात. म्हणजे असं नाही म्हणत की आमचं आता पॉप्युलेशन जास्त म्हणून आम्ही मागे, असं त्याच्याशी नाहीये. ते पॉप्युलेशन बेसिसवर सुद्धा केलेले आहे. तुम्ही कोणत्या जिओग्राफीत आहात. म्हणजे आम्ही आता समजा नॉर्थ एशिया. अमेरिकेमध्ये असू तर आमचं वेगळं, आम्ही असं नाही. तुमच्या जिओग्राफीच्या सुद्धा काही मर्यादा आहेत. त्यामुळे सुद्धा तुम्ही काही गोष्टीमध्ये पुढे जाऊ शकत नाही. ह्या सगळ्या फॅक्ट्स त्यांनी धरून ते पॅरामीटर बनवलेले आहेत. त्याची मेथोडॉलॉजी ही जगभरातल्या सगळ्या देशांसोबत बसून बनवलेली आहे आणि त्याच्या रँकमध्ये आपला रँक हा दिवसेंदिवस घसरत चाललेला आहे. म्हणजे आपण प्रोग्रेस करतोय असं काही कुठे दिसत नाहीये. आणि त्याचं कारणच असं की फंडिंग एजन्सी असतील, कॉर्पोरेट असतील, सरकारी यंत्रणा असतील, यांना काय वाटतं की हा एकच गोल आहे, मी त्याच्याच मागे जायचं. एज्युकेशन म्हणजे मी फक्त तेवढं एज्युकेशन पुरतं बघायचं. अरे पण त्या एज्युकेशनला सगळे रिसोर्सेस असले तरच ते एज्युकेशन होणार आहे. म्हणजे हे गोल एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत, ह्याची समज मला फारशी तुमचं ते नाही. उदाहरण पुन्हा आठवतंय की चांगले ड्रेस चांगले घातलेले ड्रेस मुलं घातले, शाळेमध्ये आले. कारण एज्युकेशन हा पुन्हा आयसोलेशन मध्ये बघायचा विषय नाहीये. त्या फॅमिलीकडे कोणते रिसोर्सेस आहेत, त्याचं अर्थकारण चांगलं असेल तर तो चांगल्या पद्धतीचे त्याला शिक्षणासाठीचे रिसोर्सेस देऊ शकेल. मग क्वालिटी एज्युकेशन हा त्यातला वेगळा भाग झाला. पण काय झालंय, डोनर एजन्सी सुद्धा आपापले गोल धरतात आणि त्याच्याच मागे फक्त तेच ना, दाखवत म्हणजे राहतात. शासनामध्ये आधी करायला पाहिजे, हा. आमचं निधी वाटला तेवढाच गेला, वाटला गेला. हा. देणगीदाराला वाटतंय देणगी दिली गेली, एवढ्या पुरतच ते आहे. आणि- तुमचं समन्वय महत्वाचा आणि आहे. तुम्ही जे मला विचारलं की इंडिकेटर कसे आहेत, तर इंडिकेटर सुद्धा प्रत्येक गोल साठीचे वेगळे आहेत. आणि त्यांनी त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की एक इंडिकेटर जरी तुम्हाला अचीव करायचं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला 10 ते 15 व्हेरिएबल हो. आहेत. ते असं म्हणत नाहीत की इकडून तुम्ही कोणतं रॉ मटेरियल टाकलं की तिकडून तिकडून फायनल प्रॉडक्ट product बाहेर आला, असं नाही. असं नाहीये ते. त्याच्यामध्ये एक समजा तुम्ही शेती हा पॅरामीटर घेतला, पर्जन्यमान आहे, जमीन आहे, त्याची सगळं झालं. कुठलं बियाचा प्रकार कोणता होता, त्यांनी फवारणी कधी केली, त्यांनी काढणी कधी केली, त्यांनी कोणते चांगले मेजर्स, बेस्ट प्रॅक्टिसेस वापरले, याच्यावर ती उत्पादकता आणि क्वालिटी वाढेल. त्यामुळे मी असं नाही म्हणू शकत याची उत्पादकता वाढली म्हणजे पाणी चांगलं झालं. त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की त्याची मानसिकता कशी होती. बरोबर आहे. कारण आता ज्या वेळेला आपण 2030 तो गोल्स ज्या वेळेला तुम्ही सांगता ना इंटिग्रेटेड आहेत, इंटरकनेक्टेड आहेत ते. तसं आता तुम्ही 112वा नंबर सांगितला आपला, तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो मोजला जातो आता त्याच्यामध्ये 126वा नंबर आहे. आता ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये असेल किंवा हे सगळे जे निर्देशांक इंडेक्स जे मोजले जातात त्याच्या एजन्सी वेगवेगळ्या आहेत. त्याच्यात थोडंसं कोणी 133 म्हणतं, कोणी प्रत्येकाची तो methodology जरी तरी वेगळी पण आहे. एक मात्र नाही की आपण 100च्याही म्हणजे खाली इतके माग गेलेलो, असलेलो खूप आहोत. मागे आहोत आपण. तर या सगळ्या देशामध्ये आणि दुसरीकडे आपण आर्थिक महासत्ता म्हणून त्या गोष्टीकडे चाललेलो आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स शिवाय हॅपी इंडेक्स म्हणजे ज्यावेळेला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा तुमच्या परिभाषेमध्ये विचार करतो, तुम्ही ज्या फ्रेममध्ये सगळं छान बसवलेलं आहे आणि ते असे की पाणी, समाधान, शिक्षण, शेती, आरोग्य हे सगळं जे गुंफलेलं आहे त्याच्यात पूर्ण आपण जर भारताकडे जर पाहिलं त्या दृष्टीने की प्रत्येक गावामध्ये भारत आहे आणि तर त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर हे सगळे आपले तज्ज्ञ असतात हे सगळं ठरवण्यामध्ये. म्हणजे तुमचं वर्ल्ड सोशिओ इकॉनॉमिक फोरम असेल, तुमचं WTO असेल, व्यापार संघटना, वेगवेगळे फोरम आहेत. म्हणजे 1972 साली स्टॉकहोमला याच्यावर मंथन झालं. ते करत करत दर 1.5-2 वर्षाला आपण हे सगळं ठरवत
मग ते सगळा मोठा प्रवास झालेला आहे. आणि मग मोदीजी आपले पंतप्रधान बोलले की विकास, आणि मग ते युनोमध्ये जे बोलले, तर या सगळ्या याच्यामध्ये की प्रत्यक्ष जे येतं की जसं मला तुमचं सिंचनाचा विषय असेल की राज्य शासन सांगतं की 16वरून आम्ही 53% झालो. मग आता काल परवाच एक आजच बातमी, आसर संस्थेने एक अहवाल काढलाय की शाळांमध्ये सरकार सांगते की 99% स्वच्छतागृह आहेत, ते म्हणतात 60% हे सगळं शासकीय घोषणा आणि हे सगळं विकासाच्या गप्पा काय या याच्यामध्ये आपला जो देश जागतिक पातळीवर आपण जे आहे तर सगळं विषम चित्र आहे भारताबद्दल. तर त्या दृष्टीने एक सामाजिक कार्यकर्ता म्हणजे त्या अर्थाने या विकासाच्या संदर्भात काम करणाऱ्या म्हणून तुम्हाला काय वाटतं? जे इंडिकेटर आहेत ते त्यांनी स्पेसिफिक मेजरेबल दिलेले प्रश्न जेवढा मोठा आहे तेवढंच उत्तर मोठं आहे. हे इंडिकेटर स्पेसिफिक आणि मेजरेबल आहेत. कोणतीही गोष्ट पूर्वी काय होती आता काय झाली हे बघायला एक पट्टी पाहिजे, मान्य आहे. पण आपण कोणासोबत डील करतो? आपण माणसासोबत डील करतो. तर आपण मशीन सोबत डील नाही करत. तर मग माणसाला त्याला समाधान देणारी गोष्ट आहे ही कुठंतरी मेजर नाही करतायत. ते तुम्हाला बघावं लागतं. जसं आमच्याकडे 4-1 वर्षापूर्वी जर्मन सामाजिक तज्ज्ञ एक येऊन गेली. त्यांनी गावामध्ये संध्याकाळी ग्रामसभा घेतली आणि विचारलं की काय म्हणे पाणलोटामुळे फार जिकिरीचं होतं, तिथेही जाऊन काम करा, मातीचं धरणं बांधा, शेतातही काम करा, कशाला करायचं, उगीच खूप काम होतं. नाही म्हणे आम्हाला खूप चांगलं वाटतं असं तसं. नाही म्हणे पण उगीच तुमच्यावरच भार जास्त पडतो ना, आपलंही घरातलं काम करा, शेतातलं करा, कारण जास्तीत जास्त महिलाच येतात मजूर म्हणून. मग त्या महिलांनी असं सांगितलं की काय व्हायचं म्हणे, नाही म्हणे पूर्वीचं आणि आताचं फरक सांगा, हे काम होण्यापूर्वीचं काय होतं. तर म्हणे काय व्हायचं, पडल्या झोपही लागायची नाही म्हणे, अस्वस्थ व्हायचं, काय आपलं होईल, पाणी नाही हे नाही, आणि मग डासही चावायचे हे चावायचे. आता म्हणे डास तेवढेच आहेत पण झोप फार शांत लागते. इतकं दमलेलं असतं म्हणे, कामाचं समाधान इतकं दमलेलं असतो. शेतामध्ये भरपूर उत्पन्न असतं, काम आटपत नाही आम्हाला, त्यामुळे अंधार पडल्यावर शेवटी घरी येतो, छान जेवतो, गाढ झोप लागते. या एका उत्तरातच आलं की आज त्यांना कष्टाने सुद्धा त्यांना थकत नाहीये, ते इतके समाधानी आहेत. ते सांगतात 3 दिवसामध्ये आमच्याकडे 20,000 येतात, अतिशय अभिमानाने सांगतात, कारण ते स्वतः कष्टाने मिळवले. आज माझ्याकडं फुटपट्टी नाहीये की ह्यांचं पूर्वीचं समाधान किती होतं आज किती आहे, पण त्यांच्या मानसिकतेत झालेला बदल, बिहेवियर चेंज म्हणजे हेच आहे. तुम्हाला अर्थकारण जर बदलायचं असेल तर स्वतः कष्टाने मिळवलेलं हे त्याच्या चेहऱ्यावर समाधान येतं. पण काही वेळेला या सगळ्या इंडिकेटरचा इतका बाऊ केला जातो की ते जे मोकळेपणाने बोलतायत ते आपल्याला ऐकूच येत नाही. आपण पुन्हा विचारतो, नाही तरी सांगा पूर्वी काय होतं आता काय होतं. तर हे जे मशीन टाईप जे माणूस वागायला लागलेला आहे, म्हणूनच मग आपल्याला आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटची भीती वाटते. कारण मग आपण जे डाटा कलेक्शन करतो त्याच्यापेक्षा कितीतरी सरस रोबोट करेल, तो अॅक्युरसीनी करेल, तो तर गावात जाईल, आपले कार्यकर्ते एखाद्या वेळेस गावातही नाही जाणार. मग अशी भीती का वाटते, कारण आपण कुठेतरी त्याच्यातली सेन्सिटिव्हिटी, जो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, हॅपीनेस इंडेक्स, जो भूतानसारख्या अतिशय छोट्या देशांनी मिळवला, त्यांच्याकडे इकॉनॉमी मध्ये त्यांचा कुठे फारसा नंबर नसेल, पण आज जगभरातले सगळ्या देशांना मागे टाकत कार्बन न्यूट्रल मध्ये त्यांनी हात वर केला, नाही तर कार्बन निगेटिव्ह मध्ये हात वर केला. की
जेवढा कार्बन उत्सर्जन होत आहे हा. त्याच्यापेक्षा जास्त आम्ही ऍब्सॉर्ब करतोय, म्हणून त्यांनी हात वर केला हा. याच SDGच्या पॅरिसच्या कॉन्फरन्स मध्ये हा. क्लायमेट चेंजच्या. कोण आहे कोणता देश आहे हा? हे कुठले हे भूतानवाले? भूतान. ते म्हणे आम्ही कार्बन न्यूट्रल नाही, आम्ही कार्बन निगेटिव्हला निगेटिव्हला. पोहोचलोय. एवढी गर्द झाडी लावलेली आहे. आज आपल्याकडे सिंहांची वानवं आहे, त्यांच्याकडे पांढरे वाघांची संख्या दिवसेंदिवस वाढतोय, जी अतिशय रेअर स्पेशीज आपलं नाही का आहे. आता महाराष्ट्रात जास्त मृत्यू 20 वाघ मृत्यू पावले, म्हणजे मध्य प्रदेश नंतर आपलाच नंबर आहे. तर हे जे इंडेक्स तुम्ही जे म्हणले वेगवेगळे रिपोर्ट्स येतात, ते त्या त्या तज्ज्ञांनी बनवलेले असतात, त्यांची एक मेथडॉलॉजी असते. ते अतिशय छोट्या सॅम्पल साईज वरून केलेलं असतं आणि त्याचं इंटरपोलेशन केलेलं असतं. म्हणजे ते लागू केले जातात देशाला. पण फक्त तेवढाच अभ्यास म्हणजे सर्वस्व नव्हे. आपण आपल्या दृष्टीने आपण आपले इंडिकेटर्सवर जर काम सुरू केलं तर आपल्याला तो समोरचा काय म्हणतोय हे नीट लक्षात येणं सुरुवातीला गरजेचं आहे. हे SDG बनवले, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बनवले. अमेरिका सारख्या मोठ्या देशामध्ये ही सगळे सत्ता आहे, जगावर ते राज्य केल्यासारखं करतात. पण आपल्याला हे गोल्स लोकल लेवलला कसे समजवता येतील, काम कसं करता येईल, आणि आपण आपल्या लोकांना समाधान कशाने मिळता येईल. त्यांना 10 कारनी मिळत असेल, आपल्याला एखाद्या मोटरसायकलनी मिळत असेल तर तो आपला पिंड आहे. पण आपलं ते न समजता आपलं बऱ्याचदा गल्लत काय होते की आपण कॉपी करायला जातो आणि ती कॉपी ही नेहमीतः चुकीची होते आणि त्याच्यातून वेगळंच काहीतरी तयार होतं. आपल्याला कोणाची कॉपी नाही करायची. आपल्याला तो उद्दिष्ट काय आहे हे समजून आपल्या लोकांना काय हवं आहे, मग ती अर्थकारण हा विषय हळूहळू यायला लागतो आणि मग लोक हा अर्थकारणामध्ये आपोआपच सहभाग नोंदवतात. तुम्हाला प्रवचन द्यायची गरज पडत नाही की या पाण्याचं काम करा. पाण्याचं काम आहे, सगळे आपोआप येतात. याचं कारण त्यांनी अर्थकारण बदलत असतं. लोकांना समाजकारणाचा आता कंटाळा आलाय, कारण संत महात्म्यांची सगळी नावं घेऊन झालेली आहेत. त्यामुळे ते लोक ऐकून ऐकून कंटाळलेले आहेत. फार महात्मा गांधींपासून गाडगे महाराजांपर्यंत कोणालाच सोडलेलं नाही आपण. त्याचाही कंटाळा आला. राजकारणामुळे आपलं काही फारसं भलं होत नाही हेही गावातल्या लोकांना कळलेलं आहे. तेही फारसं त्याच्यामध्ये लक्ष घालत नाही. जेव्हा आपल्या कुटुंबाचं उत्पन्न ह्या कार्यक्रमामुळे बदलणार आहे, लोक आपोआप आपल्या सोबत येतात. त्यांचा विरोध असतो तो फक्त ती संकल्पना समजली नाही तर ते विरोध करतात. ते कुठल्याही गोष्टीला विरोध त्यांना करून करायचं काय, पण एखादी गोष्ट समजली नाही, बाणबंदिस्ती करणार की त्यांना वाटतं अरे आपल्यावर कर्ज पडेल, आपल्या सातबाऱ्यावर ओझं पडेल. मग त्यांना सांगायचं हे सातबाऱ्यावरचं ओझं नाही, ही ग्रँट आहे, याच्यामध्ये तुम्हाला बाणबंदिस्ती करून दिली जाईल. तुम्हाला अशा शंका असतात, त्याचा विरोध नसतो, पण त्या शंकांची आपण व्यवस्थित उत्तरं दिली. आणि बऱ्याच वेळेस तुम्ही म्हणता तसं की यंत्रणा काय होतं, प्रश्नाची उत्तरं देत नाही. तुम्हाला काय करायचंय, आमचं आम्ही बघून घेऊ. मग विरोध वाढत जातो. आम्ही सांगतो नाही नाही, तुम्हाला या गावात काम करायचं तर तुम्हाला पाऊस मोजणं शिकून घ्यावं लागेल. आम्ही येऊन तुमच्या गावाचं पाऊस मोजणार नाही. हे त्यांना स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीनेच पाऊल आहे. नाही तर ते म्हणतील तुम्हीच या मॅडम, तुम्हीच मोजून रोज जात जा परत. मग तुम्ही आयतं बनवता त्यांना. मग आपल्याला त्यांना काही गोष्टी या असर्टिव्हली सांगाव्या लागतात की हे तुमचं काम आहे, हे तुम्हालाच करायचं आहे. आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला एवढ्यापर्यंत मदत करू आणि आम्ही बाहेर निघू. मग त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला सुद्धा काहीतरी करता येतं. आजच्या काळात काय झालंय, ही जाणीवच गेलेली आहे, कारण सगळंच आयतं मिळतं. त्यामुळे त्यांना हा विश्वासच गेलाय की आपल्याला हे करता येतं. ते जेव्हा त्यांना समजतं तेव्हा ते दुसऱ्यालाही चांगलं जाऊन सांगतात. आणि विरोध वगैरे गावातला जो असतो हा केवळ अज्ञानातून असतो, त्याच्यामध्ये खूप काही प्रखरता नसते. आणि त्यांच्या एकदा लक्षात येतं की हे स्ट्रेट फॉरवर्ड आहे, ही संस्था इकडेही पाहत नाही, इकडेही पाहत नाही, आपल्याला जे काम करायचंय ते आपल्याकडून करून घेते.
मग ते विरोध करत नाही. ही तुमची जी दृष्टी आहे ना, म्हणजे संजीव उन्हाळे असतील, अनघा मॅडम असतील, तर तुम्ही असा की तुम्ही सांगताय आज, म्हणजे हे जे तुमचा रिपोर्ट देताय तुम्ही, तर तुम्ही सांगताय की आम्ही 6.5 लाख हेक्टरपेक्षाही जास्त केलेलं या पॉकेटमध्ये काम केलेलं आहे. तर हेच तर दिलासाचं खरं वैशिष्ट्य आहे. आता तुम्ही जे आत्ता जे सगळा प्रवास घडवून आणला, म्हणजे आनंदी निर्देशांक वगैरे, आपण त्याविषयी जे बोललो, एकूण सिस्टीम आहे, तर खरं तर शाश्वत विकासाचा मुख्य स्रोत किंवा हे सगळे तो साधा माणूस गावामधला बरोबर. किंवा शहरामधला नागरिक, मग तो जर जबाबदार असेल तरच ह्या गोष्टी सहज शक्य आहेत. मग त्याच्यामुळं पॉकेट वाईज जर काम करायचं, मी व्हिलेज वाईज पण म्हणत नाही, पॉकेट वाईज, हे पॉकेट वाईज, क्लस्टर वाईज. तर याच्यामध्ये लोकांची जशी जागरूकता वाढेल तर ती समृद्धी नक्की येत जाणार. आणि त्याच्यामध्ये आपल्यासारख्या संस्था असतील, शासन आहे, विविध खाते आहेत, यांनी जर ती इच्छाशक्ती दाखवली तर, नाही तर मग ते फक्त अहवालापुरतं काम, निधीपुरतं काम हे नाही. आता ह्या सगळ्या गावातल्या माहिती की एक आता कुठला नट आला, सिने नट किंवा नटी आली, तर तिच्याबरोबर फोटो काढायला मिळून लोकांची गर्दी येते, ते कुदळ फावडे घेतात, खेळतात, ते निघून गेले की पुन्हा ते तू माय सुरू होतं. मग ते ग्रामपंचायत, ते चावडीचा नेहमीच आपला कार्यक्रम होतो. तर हे सगळं जे चालू राहिलं तर मग काही शाश्वत विकासाचं काही आपण फार त्याच्या अपेक्षा बाळगण्याचा अर्थ नाही. पुन्हा दुसरा, तुम्ही जे संत महात्मे प्रवचन, मग तेच आणि राजकारणातलं, तर लोकांमध्ये एक अशी घृणा जी निर्माण झालेली, तर ती पुन्हा डेव्हलप करण्यासाठी हे लोक निदान आम्ही टाळूवरचं लोणी खात नाही, आम्ही त्यासाठी राजकारण करत नाही, विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करणार नाही, अशा पद्धतीने त्यांना शब्द घ्यायला लावल्या पाहिजेत. कोणाला? राजकारणी असेल किंवा हे. तर ही सगळी सुरुवात, ही जी आहे ना गावापासून क्रांतीची, ती सुरुवात सगळी होऊ शकते. आणि तुम्ही सांगितलं की जात धर्म न बाळगता लोक एकत्र येतात. हा तुम्ही एवढ्या अनुभव मोठा घेतलेला आहे. 40-50 लाख लोकांना तुमच्या कामाचा उपयोग झालेला आहे. तर आपण खूप छान प्रकारे हे सगळं सांगितलेलं आहे. तर मला आता पुढचं माझा एक असा प्रश्न आहे की कुठलीही गोष्ट म्हणजे काम करायचं म्हटलं की तुम्हाला निधी हा लागतोच. त्याच्याशिवाय आपण लोकांना काही देऊ शकत नाही किंवा ती योजना राबवली देऊ शकत नाही. तर अशा वेळेला मग शासनाचा कसा दृष्टिकोन असतो? तुमच्या कामाची पावती किंवा तुम्ही त्यांची जी मोजपट्टी असते किंवा कॉर्पोरेटचा काय अनुभव असतो, लोकांचा काय अनुभव असतो, आणि मग तुम्ही कशा पद्धतीने एवढं मोठं काम करू शकता? पूर्वी शासनाचं असं होतं की प्रत्येक त्यांच्या योजनेमध्ये आमच्या सारख्या सगळ्या एनजीओचा सहभाग असायचा. एनजीओला आढावा बैठकीला बोलवणं, कुठे चुकत असेल तर समजून सांगणं, योजनेची पार्श्वभूमी काय आहे, म्हणजे एक त्या दृष्टीने एज्युकेट केलं जायचं. आणि ते अधिकारी मॉनिटरिंगची पद्धत बदलत असायची. काही जण फक्त कागदावरच बोलायचे, काही म्हणायचे कागदापेक्षा तुमचं खरं साईटवरचं काम महत्वाचं आहे, कागद नंतरही बनवला तरी चालतो. म्हणजे हे अधिकाऱ्यानुसार, त्यांच्या अनुभवानुसार ते बदलत जायचं. आता शासनाचा एनजीओ कडं काम द्यायचाच हे थांबलेलं आहे. शासन म्हणतं आम्हीच सगळं करणार, आम्हीच योजना राबवणार. एनजीओनी केलं तर थर्ड पार्टी मॉनिटरिंग वगैरे असे छोटे छोटे कामं करायचे. म्हणजे एनजीओचा जो मुख्य रोल होता की शासन आणि गाव याच्यामध्ये दुवा म्हणून काम करायचा, तर यांना हा दुवाच नको वाटतो आता. डायरेक्ट लोकांपर्यंत आम्ही जाऊ, आणि लोक अधिकाऱ्याची गाडी आली की वेगळं बोलतात. संस्था म्हणून त्यांना आमच्याबद्दल एक आपुलकी असते, आमच्याशी ते वेगळं बोलतात. पण आता त्यांना ते सहभाग वगैरे काही फारसा नको आहे. ते त्यांच्या पद्धतीने काम करतात. दुसरं असं आहे की कॉर्पोरेटला हा कायदा आलेला आहे, CSR आहे, ते करायचंच आहे, ग्रामविकास करायचाच आहे. पण त्यांच्या कल्पना ह्या एकंदर मॅन्युफॅक्चरिंग युनिट सारख्या आहेत की आज मी हे केलं, मला संध्याकाळी हा रिझल्ट मिळाला पाहिजे.
पण डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये 1+1 2 कधीच नसतं. आमचं 1+1 11 होतं किंवा 1+1 0 होतं. कारण आम्ही 100 पण होतं. पण त्यांना हे समजत ह्याच्यासाठी नाही, कारण ते एका विशिष्ट चाकोरीबद्ध पद्धतीने पाहतात आणि त्यांना असं वाटतं की आपला ब्रँड कुठेतरी नाव खराब होऊ नये. त्या ब्रँडला जपण्यापायी ते त्याच्यातला मुख्य आत्माच हरवून बसतात. त्यांना समोरचा गावकरी ह्याचा किती फायदा झाला हे ऐकूच येत नाही. त्यांना माझा बॅनर नीट लावलाय का, माझा लोगो नीट आहे का, याच्याचकडे खूप लक्ष जातं. आणि त्याच्यामुळे ही डेव्हलपमेंट सेक्टर मधली जी एकंदर व्हेरिएबिलिटी आहे की समोरच्याला समजून घेणं की आपला आज कार्यक्रम आहे पण गावात एखादी मौत झाली तर आपल्याला ते बंद करावं लागतं. असं नाही की आज माझं टार्गेट डेट होती, आज मला करायचंच आहे. ही संकल्पना डेव्हलपमेंट सेक्टरच्या लोकांना जी दृष्टी असते किंवा त्यामध्ये काम केल्याच्या अनुभवाने जी येते ती या कॉर्पोरेटला त्यांचं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट सारखं ते त्याला समजतात. त्यामुळे आमच्यासारख्या संस्थांना त्यांना समजून सांगणं हा एक पुन्हा वेगळी योजना होते की अरे बाबा गाव असं असतं, आज दुष्काळ आहे, आज रबीची पेरणीच नाहीये, लोकांची मानसिकता आपण कोणता कार्यक्रम घ्यावा अशी नाहीये, कारण त्याला त्याच्याच रोजच्या खर्चाचं पडलेलं आहे. तर तो आपल्या कार्यक्रमाला येऊन कसा बसू शकेल, तो कसं सांगेल आपल्याला काही. हे परत परत त्यांना समजून सांगायला लागतं. कारण बऱ्याचशा कंपन्या आणि त्यांचे ऑफिसेस हे मुंबई दिल्ली स्थित आहेत. त्यांना काम करायचं आहे, त्यांना निधी द्यायचा आहे, त्याच्याबद्दल त्यांचं कुठलाही आक्षेप नाही. पण ते ज्या ठिकाणी राहतात तिथली परिस्थिती आणि गावाची परिस्थिती याचा त्यांचा मेळ काही बसत नाही. आणि या काळामध्ये आम्हाला दिलासाला विशेषतः सगळ्याच टीमला असं जाणवतं की शहर आणि ग्रामीण ही दरी प्रचंड होत चाललेली आहे. की आज मुंबईच्या माणसाला तुमच्याकडे पाणी कसं नाहीये विहिरीला, असं ते म्हणतात. आमच्याकडे तर खूप पाऊस झाला, म्हणजे त्यांना पत्ताच नाहीये की इकडे पाऊस झालेला नाहीये म्हणून. म्हणजे त्यांना पाण्यावर शेती चालते, सिंचनावर ड्रीप कसं नाही तुमच्याकडे, तुमचा शेतकरी ड्रीप कसं घेत नाही, या विषयावर माझ्याशी तास-तासभर ऑफिसेस मध्ये वाद घातले जातात. मग त्यांना सांगावं लागतं की अहो 1 हेक्टरचं जर ड्रीप बसवायचं आहे 1 लाख रुपये लागतात. आज 4-6 वर्ष झाली दुष्काळ आहे, 1 लाख रुपये तो कुठून जमेल. अरे उसके लिए तो सबसिडी आहे. अहो पण आता 14-15 ची सबसिडी आत्ता मिळतीये लोकांना. हा जो डिले आहे हा 1 वर्षाचा नसून 3 ते 4 वर्षाचा आहे. 4 वर्षांनी जर त्याची 50% 50,000 मिळणार असेल तर तो काय करेल. नहीं फिर उसको पहले पता नहीं था क्या कि कम बारिश होने वाली है, कसं माहित होईल. उसके पास ऍप नहीं है क्या, वेदर ऍप नहीं यूज करता क्या. मग काय होतं, हे सगळा ताळमेळ बसवताना एनजीओची खूप दमछाक होते. म्हणजे गावातल्यांना समजून घेणं हे जास्त सोपं पडतं, पण यांना समजून सांगणं, त्यांना असं वाटतं हे उगीचच काहीतरी सांगतात, हे मुद्दामच सांगतात, अशी परिस्थिती आहे. मग त्यांना पुन्हा आकडेवारी दाखवावी लागते. हे बघा, हे या शेतकऱ्याचाच व्हिडिओ आहे, तो काय सांगतोय नीट ऐका. आता आम्ही जिथे जिथे मागच्या 14-15च्या दुष्काळामध्ये काही फॅमिलीजला बकऱ्या वाटप केलं. आता याच्यामध्ये बघायचा दृष्टिकोन कसा असतो बघा. नाही ते कुटुंब नेऊनच विकेल. अहो तुम्ही एकदा देऊन तर बघा. त्याच्या जर ती कामाची वस्तू असेल ज्याच्यातून त्याला उत्पन्न मिळेल, तो कसं जाऊन विकेल. काय होतं, काही गोष्टीचं तुम्ही करून बघायच्या आधीच त्याच्याबद्दलची वाईट मत, निगेटिव्हिटी ठोकता की याला पैसे दिले की हा पळूनच जाईल, असं नाही होतो. 100 पैकी 1-2% होतील, माझं नाही असं म्हणणं नाही. मग जेव्हा त्यांनी पाहिलं की गावातल्या त्या भूमी महिला होती, विधवा होती, तिला लहान लहान मुलं होती घरी, बकरी पालनाने काय फायदा झाला तिला विचारायला गेले.
तिने सांगितलं ते पिल्लं होतील ते विकू आम्ही, त्याचे 3-4 हजार रुपये अजून 1-2 महिन्यांनी येतील. ही नोव्हेंबर डिसेंबरची गोष्ट. आज त्या बकरीपासून आम्हाला 1 ग्लासभर रोज दूध मिळतं. बरोबर. या दुधातच माझी लेकरं भाकरी बुडवून खातात. हां. नाही तर मला हे 1 ग्लास दूध आणायचं असतं तर रोजचे 10 रुपये 10 खर्च रुपये. करावे लागत होते, जी माझी ऐपत नाही. मग त्यांना शॉकिंग झालं की ह्याचे असे पण काही फायदे आहेत. म्हणजे हिडन हा, बेनिफिट. म्हणजे तुम्हाला लेकरांना द्यायला भाकरी सोबत काही नाहीये, आज ते दूध असल्यामुळे ते खाताय. ही आज परिस्थिती आहे. म्हणजे आपण जेव्हा रिसोर्सेसचा अर्थकारणाचा विचार करतो तेव्हा आज आम्ही बऱ्याच गावामध्ये लहान मुलं पाहतो की ज्यांना खायला 2 वेळचं पोटभर अन्न नसल्यामुळे मुलांचे गुडघे दुखतात. हो. 2री-तिसरीतल्या मुलांचे गुडघे दुखी बापरे. हा मोठा आजार आहे. म्हणजे आपण पिढीला काय देऊन चाललोय? आणि आपण जर त्यांचं आरोग्यच घडवत नाहीये तर पुढे ते काय घडणार आहेत? म्हणजे आपण एकच इकॉनॉमिक्स हा फंडर जो भाग बघत असतो की किती उत्पन्न वाढलं, किती हे वाढलं. मी त्यांना सांगते अहो ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. त्यांना 1 ग्लास आज दूध मिळतंय म्हणजे ती मोठी अचिव्हमेंट आहे. ते महिन्याला 5,000 मिळतात का 10,000 मिळतात या इकॉनॉमिक्स मध्ये पडू नका तुम्ही. आज जर त्यांना पोटभर खायलाच नाहीये तर लहान मुलं शाळेतली 6वी-7वीतली म्हणतात की आमचे गुडघे दुखतात. ही किती भयानक गोष्ट आहे. म्हणजे आपण काय या पिढीला देतोय? मग अर्थकारण म्हणजे फक्त तुम्ही त्या फॅमिलीला किती रुपये मिळतात हे बघण्यापेक्षा त्यांचं आरोग्य कसं आहे. तुम्ही जो हॅपीनेस इंडेक्स म्हणता, जर आरोग्यच नाही ते खुश राहणार आहेत कुठून? आत्तापासूनच त्यांचे हे हाल आहेत. कधी यांच्या डिफिशियन्सीज कमी होणार आणि कुठे ते उभे राहणार? तर फंडिंग एजन्सीला ह्या अशा प्रकारच्या एज्युकेशनची गरज पडते. ते पैसे द्यायला तयार असतात, दिलासाच्या टीमवर विश्वास आहे त्यांचा, त्यांचे टार्गेट अचिव्हमेंट पूर्ण होतात. पण या पलीकडं सुद्धा काहीतरी बघायला लागतं आणि 100% रिझल्ट एका गोष्टीमधून मिळत नसतात. याच्यामध्ये 100 प्रकारच्या मानसिकता आणि व्हेरिएबिलिटी आहे. हे जर त्यांना समजलं की इकडून टाकलं की तिकडून प्रॉडक्ट बाहेर येत नाहीये, शेतीसारख्या अत्यंत व्हेरिएबिलिटी असणाऱ्या कमोडिटी सोबत आपण काम करतो. आम्ही शेतकऱ्यांना काय सांगतो, तुम्ही बिर्ला आणि अंबानींपेक्षा अजिबात लहान नाही आहात. कारण तुम्ही ही जी फार्म इंडस्ट्री चालवता आहे हे इतकं अनप्रेडिक्टेबल आहे की ज्याच्यातून तुम्हाला तुमचं उत्पन्न काढणं ही मोठी तारेवरची कसरत तुम्ही करताय. एक वेळ इंडस्ट्रीचे डिसिजन घेणं सोपी गोष्ट आहे. काहीतरी तुम्हाला मॅन्युअल आहे, जुने आकडेवारी आहे, मशिनरी आहे. इथे काय, इथे सगळा निसर्ग, पाऊस कधी पडेल, कधी फेब्रुवारीत गारा पडल्या, काय करणार आहे तुम्ही? अशा ठिकाणी तुम्ही इतक्या ताकदीने हे सगळं सांभाळताय. आमचा रोल फक्त की तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही थोडे निराश झालात तर आम्ही सपोर्ट करायला आहे. तुम्ही तुमचे अत्यंत भक्कम आहात. बघा त्या शेतकऱ्याला कुठलंही शेतीचं शास्त्रीय शिक्षण नाही. ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट दुर्दैवाने शेतीकडे कधी फिरकतच नाही. शेती ह्याच्यावर भारताची इकॉनॉमी अवलंबून असून शेती हा विषय शाळेपासून शिकवला सुद्धा जात नाही. दुसरेच भारंभार विषय आपल्याला शिकवले जातात. जे इंग्रजांनी सिलेबस तयार केलेला आहे तोच आपण शिकतो. आपल्या जोगा आपल्याला उपयोगी सिलेबसच बदलेला नाही. मग या सगळ्या ऍडव्हर्स कंडिशन मध्ये सुद्धा तो पिकवून आपल्याला खायला घालतो. पण त्याच अन्नदात्याची आपल्याला किंमत नाहीये. मग तो जर अडचणीत आहे तर आज फंडिंग एजन्सी, संस्था, लोक या सगळ्यांची जबाबदारी आहे की त्याला येणं केनं प्रकारे आपल्याला कशी मदत करता येईल. आज तो जर थकला तर आपण सगळेजण संपलो. ते फूड सिक्युरिटी बिल हे सगळं कागदावर फार चांगलं वाटतं, पण प्रत्यक्षातल्या स्थितीमध्ये आपण काय आज त्याला मदत करू शकतो हे फंडिंग एजन्सीनी, CSRनी सुद्धा राबवताना बघायला पाहिजे. ठीक आहे, तुमच्या कंपनीची पॉलिसी आहे,
तुम्हाला काही बंधनं आहेत, कायद्यानुसार तुम्हाला कंप्लायन्स करायचे, पण तुम्ही बोर्ड मेंबर्सला सांगू नाही शकत की अरे बी सेन्सिटिव्ह, माझं एवढंच सेक्टर आहे, मी एवढंच करीन, ह्याच्या पलीकडे जाणार नाही. असं जर प्रत्येकानेच असं बांधून घेतलं तर त्याच्यापर्यंत आपण पोहोचूच शकत नाही ना. हा काय म्हणतोय फक्त पाणी माझा विषय आहे, ते सोडून मी दुसरं काही बघणार नाही. दुसरा म्हणतो फक्त सिंचन हाच माझा विषय आहे. अरे पण त्याला माणूस म्हणून बघा ना. ते जर बघितलं तर तुम्हाला वेगळी दृष्टी मिळते. म्हणजे एक रोगी असताना शासनाचे वेगवेगळे डॉक्टर्स आहेत, पण ते आपापलं मलमपट्टी करून निघून जातात. मग शेवटी जो अन्नदाता आहे याच्याचकडे दुर्लक्ष करून तुम्ही कोणती इकॉनॉमी साध्य करणार आहे. नुसत्या रस्ते जरी बांधून ठेवले तरी त्या रस्त्यावरून कोणता मालच आपल्या शेतीचा जाणार नसेल तर काय उपयोग आहे त्या रस्त्यांचा. म्हणजे आता तुम्ही बघा, तुम्ही जे सांगितलंय की एक म्हणजे शासनाची जी पूर्वीची जी पद्धत होती NGO कडे बघण्याची ती आता बदलली. जसं पूर्वी नेहरूंनी जे पंचवार्षिक योजना असायच्या त्या केल्या, त्यांनी सामाजिक संस्थांचा सहभाग मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये ठेवला. कारण त्यांच्यासमोर ते रशिया वगैरे हे सगळे जे कॉमन त्याचा मोठा सगळा जो कॅनव्हास आहे त्याच्यावर मग आत्तापर्यंत 2003 वर्ष 2015 पर्यंत ते होतं. आता या नवीन सरकारने ते बदललं. मग त्याचा नीती आयोग केला, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. मग त्याच्यावर त्यांनी ते 2 भाग केले. कॉर्पोरेट बॉडी सारखे त्याची सगळी रचना केली. ते एका विशिष्ट काही घटकांसाठी ते व्यवस्थितच मॉडेल आहे, परंतु या अनेक संस्थांची ओरड याच्यामध्ये भारतामध्ये आलेली आहे की थोडेसे नको तेवढे संशयाने पाहिले जाणार आहे. आता ते 100 मध्ये 4-2 जसं वाईट असतातच संस्था, म्हणजे असं काही त्याला आपण सगळेच चांगले असं नाही म्हणता येत, परंतु हा तुम्हाला चांगलं काम करणाऱ्यांना त्रास होतोय. दुसरीकडे कॉर्पोरेट मधला जो CSRचं जे तुम्ही सांगितलं की त्यांना ते प्रॉडक्ट मार्केटिंग आणि टार्गेट एवढंच समजतं एवढं. तर या सगळ्या याच्यात राहून सुद्धा तुम्ही इतकं हसत खेळत शांत सहनशीलपणे तुमचा खूप चांगला प्रवास चालू आहे. तुम्ही इतका विचार करते की त्याचा आनंद मोजायचा तर जसे त्या आईने 2 घास भरवले त्या मुलाला त्या शेळीच्या दुधातून, हे कशामध्ये मोजायचं. तुम्हाला अनुभवावं लागतं. त्याचे गुडघे दुखतात किंवा हे सगळ्या गोष्टी. तर हे खूप मोठं काम आहे. आणि शाश्वत विकास काय आहे हे तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये त्याचं प्रत्यंतर येतंय, खूप छान येते. आता मला हे सांगा की दिलासाचं पुढच्या, आता हे तुम्ही तुमच्या ह्या औरंगाबादपासून अगदी नागपूर, कर्नाटक वगैरे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं काम वाढवलेलं आहे. तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले आहेत. जिथं तुमची थोडीफार फसगत झाली ते सुद्धा तुम्ही सांगितलेलं आहे. फसगत म्हणजे इन द सेन्स की सगळ्या काही गोष्टी काही शेवटी हा नैसर्गिकच काम आहे. म्हणजे मातीशी निगडीते, माणसांशी निगडीते. त्याचं काही न करता तुम्ही सातत्य जे तुम्ही टिकून ठेवलेलं आहे. तर आता याच्या पुढे काय योजना आहेत किंवा एकूण आत्तापर्यंत काय झालेलं आहे ते थोडंसं पुन्हा एकदा थोडक्यात. आपण पाणलोट हे करत गेलो, त्या भागातलं पाण्याची पातळी वाढली, तर पुढं चालून लोकांनी हेही सांगितलं की तुम्ही जास्तीत जास्त मायक्रो इरिगेशन ड्रीपचा वापर करा. त्याच्यासाठी संस्थेने कोणताही मोबदला न घेता शासनाची सबसिडी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल याच्यासाठीचं सगळं ऑनलाईन सबमिशन करणं, हे करणं. लोकांना हे माहीत नसतं, त्यामुळे ते त्या भागामध्ये जात नाहीत आणि कृषी खातही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तर हे 5000 हेक्टर पर्यंत आम्ही काम केलं, ज्याच्यामध्ये 100% काही गावं ड्रीप आणि स्प्रिंकलरवर आहेत की आज तिथलं 35% पाण्याची पूर्ण गावाची बचत होतीये. म्हणजे कित्येक कोटी लिटर पाणी हे वाचलं जात आहे. आणि एकदा का तिथे शेतकरी आपापलं उत्पन्न घेऊ लागले की त्यांना चांगला भाव कसा मिळेल याच्यासाठी फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आम्ही स्थापन केलं. फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन म्हणजे शेतकऱ्यांची कॉर्पोरेट कंपनी आहे, ज्याच्यामुळे तुमचं दलालीकरण थांबतं. दलालाला जो पैसा द्यावा लागतो तो न द्यावा लागता
आम्ही त्यांचं डायरेक्ट मोठ्या कंपन्यांसोबत टायअप छान. करून दिलं. त्याच्यामुळे त्यांना उत्पादनाला, कारण सगळी मेहनत 4 महिने घेऊन शेवटी भाव मिळाला नाही की त्याचं सगळं गडगड. जसं तुम्ही ते टोमॅटोचं सांगितलं, आता त्याचं एकदम शून्यावर असं ते होतं. तर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या क्षेत्रामध्येच आम्ही वेगवेगळे बिझनेस प्लॅन करून त्यांना बरं. काही वर्ल्ड बँकेच्या प्रोजेक्ट मधून पहिला निधी मिळालेला आहे, पण तो सुद्धा अपूर्ण आहे. त्याच्यामधून फक्त इनिशियल इन्फ्रास्ट्रक्चर झालेला आहे, पण त्याच्या पुढे त्यांना जे समजा कच्चा माल खरेदीला लागणार आहे, स्टोरेजला लागणार आहे, तर वेगवेगळ्या बँकांसोबत आम्ही त्यांचे प्रपोजल करतोय की ते पुन्हा शाश्वत राहावं. ती एफपीओ आली, ती बनली, त्यांचा सेटअप झाला आणि नंतर रॉ मटेरियलला पैसे नाहीत म्हणून ते बंद झाले. तर फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आमच्या जवळजवळ 200 आहेत महाराष्ट्रामध्ये. एकेका ह्याच्यामध्ये समजा जर 500 जरी शेतकरी धरले तर 81,000 शेतकऱ्यांसोबत आम्ही जोडलं गेलेलो आहे. आणि त्याच्यामध्ये मिड प्रोसेसिंग आहे, असं काही फायनल प्रॉडक्ट आपल्याला तयार करायचंय असं नाहीये. फक्त तुम्ही धान्य असतील तर धान्य क्लिनिंग ग्रेडिंग मशीन आहे. क्लिनिंग ग्रेडिंग मशीन मधून ते धान्य गेलं तर तुम्हाला 5 रुपये प्रति किलो मागे ते मिळतात. त्याच्यामुळे त्याचं व्हॅल्यू ऍडिशन होतं. आणि हा केवळ आम्ही कागदावर न ठेवता प्रत्यक्षात ते करून दाखवलंय. त्यामुळे जे शेतकऱ्यांना अशी शंका येते की कसं करत असतील, काय होतं, कसा फायदा होतो, आम्ही त्यांना तिथे व्हिजिटला घेऊन जातो. हे बघा, हे शेतकऱ्यांचं आपण उभं केलेलं आहे, तुम्हाला अशाच पद्धतीने तयार करता येऊ शकतं. तुम्हाला प्रोसेसिंग साठी एकदम मोठं स्किल लागायची गरज नाही. मिड प्रोसेसिंग जरी केलं तरी तुम्हाला तेवढाच चांगला भाव मिळू शकतो. आणि येणाऱ्या काळामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखे जे उपाययोजना आहेत आणि हवामान बदल हा नंतर खूप घटक वाढत जाणार आहे. त्याकरताच मराठवाड्याला विशेषतः या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्याच्याबाबतची समज देणं आणि क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर हे आमचं पुढच्या 5 वर्षाचं एक विजन आहे की त्याला जास्तीत जास्त तो इक्विप्ड कसा असेल सगळ्या बाजूनी, की मग कीड येणार असेल तर त्याला आधीच इंटिमेशन कसं मिळेल, त्याच्यातून तो कोणते उपाय करेल आणि त्याला बाकीच्यांना जे होणारं नुकसान आहे हवामान बदलाचं ते त्याचं कमीत कमी कसं होईल की जेणेकरून तो त्या शेतीला धरून राहील. नाहीतर ह्या वारंवार होणाऱ्या फटक्यामुळे तो कदाचित पळून जाईल. ते पळून जाऊ नये म्हणून ॲग्रिकल्चर आणि फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन या 2 विषयावर पुढच्या 5 वर्षामध्ये काम केलं जाईल. तुमचं अजून काही सिस्टम कन्सर्न तुम्ही सांगत? हा, आम्ही एक आमचं बळीराजा फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे जी एकंदर 20 ते 25 FPO ची मिळून तयार केलेली आहे. FPO फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनची, ज्याच्यामुळे जे वेगवेगळे इंडस्ट्रीज आहेत की आपल्याला कुणाशी मोठ्या इंडस्ट्री सोबत तो मटेरियल लिंकेज करायचा आहे, तर ही पायलट बेसिसवर काम करते की हे वेगवेगळे मॉडेल आपण डेव्हलप केलेले आहेत की जे नवीन FPO आहेत त्यांना इथे प्रत्यक्षात येऊन बघता येतं आणि त्याच्यातून तुम्हाला समजतं की या पद्धतीची आपल्याला कंपनी, जसे काही बीडमध्ये आहेत, उस्मानाबादमध्ये आहेत, काही भाजीपाल्याच्या कंपनी आहेत की जे फक्त भाजीपाला निवडून हे करून शहरामध्ये विकला जातो किंवा बिग बास्केट सारख्या लिंक सोबत त्यांना दिलेलं आहे ज्याचं त्यांना चेकनी पेमेंट येतं. म्हणजे पेमेंट मध्ये सुद्धा इकडे तिकडे नाही. त्याकरता आम्ही स्वतंत्र कंपनी सेक्रेटरी नेमलेला आहे जो या FPOचं ऑडिट करतो, ऑनलाईन सगळे रिपोर्ट्स भरतो, रजिस्टर ऑफ कॉर्पोरेट्सला सगळं त्याचे कंप्लायन्स जातात. त्याच्यामुळे त्या FPOचा एकंदर आत्मविश्वास वाढतो की आपले सगळे डॉक्युमेंट सहित आपण आहोत. म्हणजे एकंदर कोऑपरेटिव्ह मुवमेंट आणि ही मुवमेंट या दोन्हीमध्ये फरक त्यांना समजावा याच्या करताचे हे सगळे मेजर्स आम्ही घेतो. चांगलं आहे. म्हणजे ही म्हणजे तुम्ही सगळे NGO म्हटल्यानंतर फक्त त्याच्यामध्ये लोकांना जाणीव करून देत उत्पादकची, ती गुणवत्तेची, त्यांचा फायदा आणि हे सगळं सांगून पुन्हा त्यांचं निरीक्षण करताय. खूप छान आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला याचा दिलासा मिळतोय आणि तुम्ही कॉन्स्टंटली खूप छान काम करताय.
तुमचं अप्रतिम मीडियाच्या वतीने हार्दिक आभार, अभिनंदन. आणि शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स त्याच्या आधीचे, त्याच्यानंतर इंडिकेटर्स, हे नेमकं काय आहे हे तुमच्या उदाहरणातून छान प्रकारे तुम्ही वर्णन केलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद.